कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा आपल्या सागरी दुर्ग आणि गिरिदुर्गाच्या समृद्ध साखळीसाठी ओळखला जातो। या सागरी आणि पर्वतीय संरक्षण व्यवस्थेत दापोली आणि खेड तालुक्यांच्या सीमेवर वसलेले पालगड आणि अलीकडेच प्रकाशात आलेला रामगड उर्फ रामदुर्ग हे किल्ले मराठा स्थापत्यशास्त्र आणि लष्करी रणनीतीचे उत्कृष्ट नमुने। सह्याद्रीच्या उपरांगेवर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारलेले हे किल्ले ऐतिहासिक काळात केवळ टेहाळणीचे केंद्र नव्हते, तर किनारपट्टीवरील सुवर्णदुर्ग व मुख्य भूमीवरील रसाळगड महिपतगड यांना जोडणारे महत्त्वाचे सामरिक केंद्र होते। साने गुरुजींच्या पालगड या गावाच्या पूर्वेस स्थित असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याचे सांगितले जाते। इसवी सन 1728 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता। पुढे हा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेला। 4 मार्च 1818 मध्ये इंग्रजांनी किल्ल्यावर पहाटेच्या वेळी तोफांचा मारा सुरू करून गड ताब्यात घेतला। रामगड हा पालगडच्या पूर्वेस अवघ्या काही अंतरावर असलेला त्याचा जोड किल्ला आहे। रामगडचा माथा अत्यंत निमुळता असून तो सुमारे 1 एकर परिसरात पसरलेला आहे। रामगड किल्ल्याची रचना मुख्यत्वे नैसर्गिक कड्याचा वापर करून आणि त्यावर दगडी तटबंदी उभारून केलेली आहे। गडाची तटबंदी चहूबाजूने ढासलेली असून दगडांची मोठे ढिगारे पसरलेले दिसतात। गडाच्या आत डाव्या बाजू झाडीमध्ये एका मोठ्या उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात। किल्ल्याचा आकार कमी असल्याने संपूर्ण किल्ला अर्ध्या तासात पाहून होतो।